नमस्कार मित्रांनो, मी सचिन पालवे। आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की वेबसाईट कशा पद्धतीने डिझाइन केली जाते आणि एक वेबसाईट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिझाइन करून दाखवणार आहे। मित्रांनो, प्रोफेशनल पद्धतीने वेबसाईट डिझाइन कशा पद्धतीने केली जाते या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल। खूप साऱ्या लोकांनी ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे किंवा ब्लॉगिंगला सुरुवात करण्यासाठी वेबसाईट त्यांना बनवायची आहे, पण त्यांना अद्याप वेबसाईट कशी बनवली जाते हेच समजत नाही। तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की वेबसाईट ही कशा पद्धतीने डिझाइन केली जाते। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होते की नक्की वेबसाईट कशी बनवली जाते। नंतर आज सांगणार आहे की वेबसाईट ही कशा पद्धतीने डिझाइन केली जाते। प्रोफेशनल पद्धतीने आज मी तुम्हाला वेबसाईट डिझाइन करून दाखवणार आहे, स्टेप बाय स्टेप सुद्धा सांगणार आहे। तर मित्रांनो, एक सेटिंग खूप महत्त्वाची आहे। व्हिडिओ कुणीही फास्ट फॉरवर्ड करून पाहू नका। तर चला मित्रांनो, मी घेऊन जात आहे तुम्हाला माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आणि दाखवत आहे की वेबसाईट ही प्रोफेशनल पद्धतीने कशी डिझाइन केली जाईल। तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे पूर्णपणे वेबसाईटवरतीच आहे। वेबसाईट कशी डिझाइन करायची ए पासून झेड पर्यंत संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेली आहे आणि वेबसाईट सुद्धा एक डिझाइन करून प्रॉपरली दाखवलेली आहे। तर मित्रांनो, जर व्हिडिओ पाहून सुद्धा एखाद्या व्यक्तीला वेबसाईट डिझाइन करता आली नाही तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही। मी या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट डिझाइन करून देईल, थोडेफार चार्जेस त्या ठिकाणी लागतील। मित्रांनो, तुम्ही वेबसाईट माझ्याकडून सुद्धा डिझाइन करून घेऊ शकता, पण मला वाटत नाही की त्याची काय आवश्यकता असेल, कारण या व्हिडिओमध्ये जी आहे ए टू झेड माहिती मी दिलेली आहे। वेबसाईट डिझाइन कशी करायची ए पासून झेड पर्यंत टोटल ट्युटोरियल या ठिकाणी व्हिडिओमध्ये आहे। पुढे व्हिडिओ पहा आणि जर कोणाला वेबसाईट डिझाइन करता आली नाही तरच मला त्या ठिकाणी कॉल करा आणि माझ्याकडून तुम्ही वेबसाईट डिझाइन करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी मी आणि माझी लॅपटॉपची स्क्रीन तुम्हाला प्रॉपरली दिसत असेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण वेबसाईट डिझाइनला सुरुवात करणार आहोत। सर्वच्या सर्व सेटिंग एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, कुठलीही गडबड गोंधळ होणार नाही। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ संपूर्णच पहा, तरच तुमच्या सर्व काही सेटिंग लक्षात येतील। ज्यांनी वेबसाईट डिझाइन केली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे। खूप साऱ्या चेंजेस सेटिंगमध्ये होणार आहेत, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर चला सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात प्रथम मी ओपन करत आहे डॅशबोर्ड। तर या ठिकाणी लॉग इन डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। सुरुवातीलाच तुम्हाला या ठिकाणी ईमेल अँड पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। तर या ठिकाणी रिमेंबर मी वरती क्लिक करायचं आणि लॉग इन वाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी लॉग इन आपण झालेलो आहोत। अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड येईल। या ठिकाणी एक वेबसाईट मी तयार केलेली आहे, तिचं नाव आहे टुडे IPL। वरच्या साईडला तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टुडे IPL match.online। मित्रांनो, ही वेबसाईट तुमच्यासाठीच तयार केलेली आहे, फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी। तर मित्रांनो, या ठिकाणी वेबसाईट अशा पद्धतीची दिसत आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। तर ही वेबसाईट अशा पद्धतीची आहे मित्रांनो। याला आपण आता प्रॉपरली डिझाइन करणार आहोत। जेवढं काही मला येते डिझाईनमध्ये तेवढं काही सर्वचे सर्व काही मी तुम्हाला शिकवणार आहे आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीने डिझाइन करायला सुद्धा आपण आता सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, आता वेबसाईट डिझाइन करायची आहे, त्यासाठी आपल्याला डॅशबोर्डवरती यायचं आहे वर्डप्रेसच्या। आता सुरुवातीला स्टेप बाय स्टेप एक स्टेप सांगत जाईल, ती एक नक्की फॉलो करत चला। तर मित्रांनो, सुरुवातीला आता जायचं आहे अपीअरन्समध्ये आणि नंतर थीम्समध्ये क्लिक करायचं। थीम्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ॲड न्यू वाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जनरेट प्रेस दिसत असेल, सिंपल तुम्हाला ॲक्टिवेट वाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपली जनरेट प्रेस थीम ॲक्टिव्ह झालेली आहे। आता मित्रांनो, तुम्हाला प्रीमियम थीम ॲक्टिव्ह करायची गरज आहे। जर तुम्ही प्रीमियम थीम ॲक्टिव्ह केली नाही तर तुम्हाला कस्टमायझेशन करता येणार नाही। आता प्रीमियम थीम मिळणार तरी कुठे, तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअपचा नंबर मिळेल, फक्त त्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे। त्या नंबरवरती कुठलाही कॉल लागणार नाही। नंबर सेव्ह करायचा आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा, जनरेट प्रेस थीम किंवा थीम पाहिजे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एक मेसेज करा। थोडेफार चार्जेस घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी थीम आणि लायसन की दिली जाईल। मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला थोडाफार चार्ज करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आल्याच्या नंतर आता मी जी थीम देणार आहे तुम्हाला, ती तुम्ही कशी इन्स्टॉल करणार आहात ते तुम्हाला सर्वात प्रथम शिकवतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आणि हा मित्रांनो, ती थीम आपल्याला लागणारच आहे, ती तुम्हाला घ्यावीच लागेल, कारण कस्टमायझेशन करायची थीम किंवा आपल्याला वेबसाईट डिझाइन करायची आहे तर त्यासाठी थीम हे गरजेचंच आहे। कुठलीही थीम वापरणं चुकीचं आहे मित्रांनो। लाईट वेट थीम आहे ती म्हणजे जनरेट प्रेस। तर मित्रांनो, आता कशी थीम इन्स्टॉल करायची ते सांगतो। मित्रांनो, सिंपल तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर एक प्लगिंग ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आणि ॲड न्यू वाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अपलोड प्लगिंग ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी चूज फाईल आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो, या ठिकाणी जी तुम्हाला फाईल मी देणार आहे ती फाईल या ठिकाणी मी घेत आहे। नंतर सिंपल इन्स्टॉल नाव वाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इन्स्टॉल नाववरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी जी आहे आपली थीम इन्स्टॉलेशन सुरू झालेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची थीम जी आहे इन्स्टॉलेशन झालेली आहे। नंतर तुम्हाला सिंपल रिप्लेस करंटली विथ अपलोडेड वाल्या ऑप्शन या फिर किंवा ॲक्टिवेट प्लगिंग वाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ॲक्टिवेट प्लगिंग वाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थीम जी आहे आपली आलेली आहे। आता मित्रांनो अपीअरन्सवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी जनरेट प्रेस हे एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। त्या ठिकाणी पाहू शकता जनरेट प्रेस ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी ॲक्टिव्ह झाल्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मिळेल। आता ही लायसन्स की आहे, तर चला मित्रांनो या ठिकाणी मी लायसन्स की टाकून घेत आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी आहे मी लायसन्स की ॲक्टिव्ह केलेली आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि मित्रांनो हीच थीम आपल्याला लाईफ टाईम वापरायची आहे, त्यासाठी आपल्याला लायसन्स कीची खूप गरज आहे। या ठिकाणी जे प्रीमियम अपडेट्स असतात या थीमचे तुम्हाला लाईफ टाईम मिळतील, आता काही काळजी करायची गरज नाही। ही थीम कशी मिळणार मी तुम्हाला सांगितलं आहे। डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्यावरती फोन करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज करा। लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करायचं, व्हॉट्सअपवरती यायचं आणि मेसेज करायचा, फक्त लगेच तुम्हाला थीम मिळून जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपल्याला लाईफ टाईम अपडेट या ठिकाणी आता मिळणार आहेत। तर मित्रांनो ही झाली आपली फर्स्ट स्टेप या ठिकाणी आपण केलेली आहे। आता मित्रांनो या ठिकाणी जे ॲक्टिवेट ऑल ऑप्शन आहे, हे सगळे जे ॲक्टिव्ह ऑल ऑप्शन आहेत ते सगळेचे सगळे तुम्हाला आता ॲक्टिव्ह करता येणार आहेत। तर मित्रांनो जर प्रीमियम थीम असेल तरच हे सगळे ॲक्टिव्ह करता येतात, अन्यथा करता येत नाहीत। या ठिकाणी ऑप्शन सगळे ॲक्टिव्ह केलेले आहेत। नंतर या ठिकाणी तुम्हाला फक्त एक छोटंसं रिफ्रेश आहे, त्या ठिकाणी क्लिक करून रिफ्रेश करायचं आहे। तर वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता एवढे सारे ऑप्शन या ठिकाणी आलेले आहेत। आता काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा, आता जी आपली वेबसाईट आहे ती वेबसाईट आहे तशीच आहे, या ठिकाणी रिफ्रेश करून दाखवत आहे। या ठिकाणी आपण जी थीम इन्स्टॉल केली त्या थीमचं या ठिकाणी आपल्याला जनरेट प्रेसचं आलेलं आहे। थीम अशा पद्धतीची येईल। नंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, एलिमेंट्स किंवा साईट लायब्ररीवर क्लिक करायचं। साईट लायब्ररीवरती क्लिक केल्याच्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मार्केटर या ठिकाणी दिसेल, यावरती क्लिक करून गेट स्टार्ट ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। गेट स्टार्ट ऑल ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सगळं तुम्हाला टिक करायचं आहे। नंतर आय अंडरस्टँडवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात ठेवा, जर तुमच्या वेबसाईटवरती डेमो कंटेंट असेल तर याला ऑफ करायचं आहे, जर नवीन वेबसाईट असेल तर याला ऑन ठेवायचं आहे। नंतर बिंग एक्सपोर्ट ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर या ठिकाणी पाहू शकता ऑप्शन इम्पॉर्टंट सुरू झालेला आहे। तर या ठिकाणी जे जनरेट प्रेसचे जे काही ऑप्शन किंवा थीम मार्केटरचे जे ऑप्शन आहेत या ठिकाणी आपल्याला सेटअप करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे। मित्रांनो हे केल्याच्यानंतर तुमची 20% वेबसाईट प्रॉपरली ऑटोमॅटिकली डिझाईन होऊन जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे एकदम डिझाईनला सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी जे सगळं काही होत आहे ते याला बिलकुल स्किप करायचं नाही। तर या ठिकाणी आता पाहू शकता तुम्ही व्ह्यू साईट हे ऑप्शन आलेलं आहे, यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे। व्ह्यू साईटवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर एक ऑप्शन येईल। या ठिकाणी पाहू शकता माझं नाव आलेलं आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला जे थीमचं नाव आहे मार्केटर या ठिकाणी पाहायला मिळेल। मित्रांनो या ठिकाणी वरच्या साईडला खूप सारे असे कॅटेगरीज येऊन आलेले आहेत। आता मित्रांनो आपल्याला एकदम स्टेप बाय स्टेप या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की आता नक्की करायचं काय आहे। तर मित्रांनो या ठिकाणी कुणीही व्हिडिओ यापुढून स्किप करू नका किंवा कुणीही फॉरवर्ड करून पळवायचा प्रयत्न व्हिडिओला करू नका, एक एक स्टेप ही खूप महत्त्वाची आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आता आपलं 20% सेटअप कंप्लीट झालेला आहे। आता आपल्याला स्टेप नंबर 2 म्हणजेच आपल्याला सुरुवातीलाच मित्रांनो कॅटेगरी बनवायच्या आहेत। कॅटेगरी खूप महत्त्वाच्या आहेत, कॅटेगरी जर नाही बनवल्या तर आपल्याला वेबसाईट डिझाईन करताच येणार नाही। तर मित्रांनो आता कॅटेगरी कशा बनवायच्या हे तुम्हाला शिकवतो। तर अगेन तुम्हाला काय करायचं, हे आय असंच ठेवायचं मित्रांनो, हे आय असंच ठेवायचं। तर या ठिकाणी फक्त आपण एक रिफ्रेश करूया आणि या ठिकाणी पाहू शकता हे आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा ओपन करायचं आहे, ते म्हणजे आपले डॅशबोर्ड, कुठला वर्डप्रेसचा डॅशबोर्ड आता ओपन करायचा आहे। तर हा जर प्रॉब्लेम कधी कुणाला आला तर काळजी करायची गरज नाही, फक्त या ठिकाणी रिफ्रेश करायचा आहे। हा प्रॉब्लेम नेटवर्कचाही असू शकतो। झाला सॉल्व। तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कॅटेगरी बनवायची गरज आहे। कॅटेगरी म्हणजे काय मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे नक्की कॅटेगरी म्हणजे काय। तर या ठिकाणी आल्यानंतर ही माझी वेबसाईट आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओपन होत आहे। तर या ज्या वरच्या साईडला कॅटेगरी आहेत, होम, इन्शुरन्स, लोन, नंतर ऑटोमोबाईल, मोबाईल, कार, जे काय आहेत, स्मार्ट वॉच, एज्युकेशन, टुडे रेट, तर मित्रांनो ह्या कॅटेगरी आहेत आणि ह्याच आपल्याला सुरुवातीला बनवायच्या आहेत आणि आपल्याला सेटअप करायचा आहे। तर मित्रांनो आता कॅटेगरी कशा बनवायच्या हे समजून घेऊया। डॅशबोर्डवरती यायचं आहे मित्रांनो। डॅशबोर्डवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पोस्टचं जे ऑप्शन आहे, पोस्ट जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर किंवा कर्सर नेऊन ठेवायचा आहे आणि कॅटेगरीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला कॅटेगरी बनवायची आहे। कॅटेगरी बनवण्यासाठी पोस्ट ऑल ऑप्शन आहेत, त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरीज ऑल ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ॲड न्यू कॅटेगरी, या ठिकाणी जी काही तुम्हाला कॅटेगरी बनवायची आहे, ज्या काही या कॅटेगरी तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या वेबसाईटवरती ज्या कॅटेगरीज तुम्हाला दिसत आहेत त्या कॅटेगरी किंवा तुमची जी निच आहे त्या रिलेटेड तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी बनवा किंवा तुम्हाला ज्या कॅटेगरीवरती काम करायचं आहे त्या कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी बनवून घ्या। तर या ठिकाणी आपण सुरुवातीला स्मार्ट वॉचची कॅटेगरी बनवून घेतली आहे। नंतर या ठिकाणी मी मोबाईल ही एक कॅटेगरी बनवून घेत आहे। त्यानंतर कॅटेगरी बनवल्यानंतर
स्लगमध्ये सुद्धा तुम्ही मोबाईल हे टाकू शकता। नंतर खाली ॲड न्यू कॅटेगरी ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता मोबाईल ही कॅटेगरी आपली ॲड झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मी परत एकदा टुडे रेट तुम्हाला जी काही कॅटेगरी टाकायची ती टाकून ॲड न्यूवर क्लिक करा। या ठिकाणी ती सुद्धा आली। नंतर या ठिकाणी जर योजना रिलेटेड जर तुमची वेबसाईट असेल तर या ठिकाणी तुम्ही मराठीमध्ये योजना टाका। ओके, या ठिकाणी ॲड न्यू कॅटेगरी करा। त्यानंतर जर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी जर काही सांगत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही एज्युकेशन ही कॅटेगरी टाकू शकता, किंवा मित्रांनो एज्युकेशन टाकण्याऐवजी शैक्षणिक ही कॅटेगरी तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता। नंतर मित्रांनो अजून जे काही कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी ॲड करू वाटतात त्या अशा पद्धतीने मी सांगत आहे तुम्हाला त्या ठिकाणी कॅटेगरी तुम्हाला बनवायच्या आहेत। तर या ठिकाणी न्यूज एक कॅटेगरी मी या ठिकाणी टाकतो। तर या ठिकाणी पाहू शकता न्यूज कॅटेगरी टाकलेली आहे। आता ह्या कॅटेगरी आपल्या झालेल्या आहेत। आता या कॅटेगरी आपल्याला अशा पद्धतीच्या आणायच्या आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या जशा आहेत तशा आणायच्या आहेत। म्हणजेच या ठिकाणी वरच्या साईडला होम अबाउट हे जे आहे हे आपल्याला काढून टाकायचं आहे। या ठिकाणी जे आपल्या कॅटेगरी आता आपण बनवलेल्या आहेत न्यूज, एज्युकेशन, योजना, टुडे रेट, मोबाईल, स्मार्ट वॉच ह्या सगळ्या कॅटेगरी आपल्याला त्या ठिकाणी घेऊन यायच्या आहेत। आता ते कसं करायचं तर ते पाहूया। तर मित्रांनो या ठिकाणी आल्याच्यानंतर ॲपियरन्समध्ये जे आहे ॲपियरन्समध्ये आल्याच्यानंतर मेनूज जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। मेनूजवाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे हे सगळं तुम्हाला डिलीट करून टाकायचं आहे। सुरुवातीलाच मी सांगत आहे तुम्हाला हे सगळं डिलीट करून टाका, नाहीतर जर डिलीट केलं नाही तर परत तुमचं कन्फ्युजन वाढत बसेल। तर त्या ठिकाणी या ठिकाणी सगळं डिलीट करून टाका। डिलीट केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा क्लिक करायचं आहे आणि प्रायमरी मेनू सिलेक्ट करायचा आहे। नंतर सिलेक्टवर किंवा तुम्ही काय करा क्रिएट अ न्यू मेनू। मित्रांनो या ठिकाणी क्रिएट अ न्यू मेनू करायचा आहे। नंतर क्रिएट मेनूचं या ठिकाणी तुम्हाला नाव द्यायचं आहे होम। तर या ठिकाणी मी होम नाव देत आहे। त्यानंतर आता आपण ज्या कॅटेगरी बनवल्यात त्या कशा येणार, पण अगोदर आपल्याला मेनू बनवायचा आहे। तर या ठिकाणी प्रायमरी मेनूवरती क्लिक करायचं आणि क्रिएट मेनूवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्रिएट मेनू झाल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचं एक येईल। नंतर तुम्हाला मित्रांनो खाली कस्टम लिंक्स म्हणून एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता कस्टम लिंक्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला होम असं सर्च करायचं आहे, टाईप करायचं आहे। नंतर या ठिकाणी वेबसाईटची जी लिंक आहे मित्रांनो, जी तुमची वेबसाईटची लिंक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही आपली वेबसाईटची लिंक आहे। मी या ठिकाणी कॉपी करत आहे। कॉपी केल्यानंतर ही या ठिकाणी आणून तुम्हाला पेस्ट करायची आहे। नंतर ॲड टू मेनूवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपली एक कस्टम लिंक तयार झालेली आहे। मित्रांनो कस्टम लिंक म्हणजे काय तुम्हाला सांगतो। आता सपोज करा मी जर गेलो स्मार्ट वॉच याच्यावर, ओके मी स्मार्ट वॉच याच्यावरती गेलो, त्यानंतर आता जर मला माझ्या होम पेजवर जर कोणाला यायचं असेल तर सिंपल ते होमवरती क्लिक करेन आणि होम पेजवरती येईल। तर यासाठी आपल्याला काय करावं लागतं कस्टम लिंक करावी लागते। तर या अशा पद्धतीने तुम्ही कस्टम लिंक करू शकता। आता कॅटेगरी कशा ॲड करायच्या, ज्या ह्या कॅटेगरी आहेत ह्या नक्की ॲड कशा करायच्या, तर या ठिकाणी कॅटेगरी आपल्या येणार आहेत। तर मित्रांनो कॅटेगरी ॲड करण्यासाठी सिंपल तुम्हाला कॅटेगरीजवाला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो या ठिकाणी व्ह्यू ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचं। नंतर जे काही कॅटेगरी आहेत सिलेक्ट ऑल करायच्या आणि नंतर ॲड टू मेनूवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता ॲड टू मेनूवाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीच्या कॅटेगरी येतील। मित्रांनो जर कॅटेगरी खालीवर झाल्या असतील, सपोज मला स्मार्ट वॉचची कॅटेगरी 1 नंबरला घ्यायची आहे, त्यानंतर मोबाईल कॅटेगरी 2 नंबरला घ्यायची आहे, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी टुडे रेट ही कॅटेगरी मला 3 नंबरला जर कॅटेगरी घ्यायची असेल तर त्यावरती क्लिक करायचं आणि फक्त स्वाईप करून वर सोडून द्यायचं आहे। तर हे सिंपल पद्धत आहे, कॅटेगरी खालीवर करता येतात तुम्हाला। कॅटेगरी खाली आणि वर तुम्ही अशा पद्धतीने इझिली करू शकता। आता मित्रांनो कॅटेगरी या ठिकाणी आपल्याला आणायच्या आहेत कुठे होम पेजवरती, या ठिकाणी कॅटेगरी आपल्याला घेऊन यायचं आहे। आता ते कसं तर मित्रांनो सिंपल बल्क सिलेक्ट ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो सेव्ह मेनूवाला ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेव्ह मेनूवाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे आपलं सेव्ह झालेलं आहे। आपण आता वेबसाईटवरती येऊया आपल्या आणि रिफ्रेश करून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या कॅटेगरी आहेत सिंपल पद्धतीने या ठिकाणी आपल्या कॅटेगरी आलेल्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॅटेगरी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी ॲड करू शकता। तर अशा पद्धतीने कॅटेगरी ॲड करायच्या। ओके पहिली स्टेप। सेकंड स्टेप, आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला पेजेससुद्धा बनवायचे आहेत, पण अगोदर आपण आता काय करूया मित्रांनो, सुरुवातीला जे कॅटेगरी बनवल्या जे वरचं जे हेडर सेक्शन आहे मित्रांनो, जे याला हे जे ऑप्शन आहे याला हेडर म्हणलं जातं। ओके जे वरची पट्टा आहे जो काळा पट्टा दिसतोय तुम्हाला याला हेडर सेक्शन असं म्हटलं जातं। सुरुवातीला आपण त्याला कस्टमाइज करून घेऊया की नंतर आपण पाहूया फुटरचं। ओके तर आता आपण सुरुवातीलाच हेडर सेक्शन आता क्रिएट करून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो आता काय करायचं आहे कस्टमायझेशन वाल्या ऑप्शनवरती जायचं आहे, पण त्या अगोदर या ठिकाणी मी आल्यानंतर कस्टमायझेशन ऑप्शनवरती क्लिक करत आहे। आता कस्टमायझेशन ऑप्शनवरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो काळा पट्टा आहे याचा जर कलर कोणाला लाल करायचा असेल, हिरवा करायचा असेल, पिवळा करायचा असेल, केशरी करायचा असेल, गुलाबी करायचा असेल, पांढरा करायचा असेल, कुठलाही करायचा असेल तर या ठिकाणी आपण चेंज करू शकतो।
तर मित्रांनो या ठिकाणी जे आपण सुरुवातीला कलर चेंज करणार आहोत, कलर चेंज करण्यासाठी जो वरचा ब्लॅक कलर आहे मित्रांनो याला आपण चेंज करणार आहोत। नंतर या ठिकाणी जो लोगो आहे मित्रांनो याला हाईड करून या ठिकाणी एक प्रोफेशनल लोगो या ठिकाणी आपण लावणार आहोत। तर मित्रांनो आता सुरुवातीला आपण लोगो लावून घेऊया वेबसाईटचा। तर लोगो लावण्यासाठी साईट आयडेंटिटी वाला ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली सिलेक्ट लोगो वाला ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो जो तुमचा लोगो आहे अपलोड फाईल्सवर क्लिक करून सिलेक्ट फाईल्सवर क्लिक करायचं आहे। लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी तुमचा लोगो आहे तो लोगो ओपन करायचा आहे। नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही साईटचं नाव आहे मित्रांनो ते साईटचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। लक्षात असू द्या जे तुमचं साईटचं नाव आहे, आता माझ्या साईटचं नाव टुडे IPL मॅच आहे, पण मी आता वेगळं काहीतरी देतो मित्रांनो टाकून। नंतर या ठिकाणी लोगो आपल्याला आता कस्टमाइज करायचा आहे, म्हणजे साईज कस्टमाइज। खालची बाजू खाली वाढायची, वरची बाजू वळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लोगोची जी साईज आहे या ठिकाणी फिक्स करायची आहे। नंतर मित्रांनो या ठिकाणी क्रॉप इमेज आहे यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपला लोगो या ठिकाणी आलेला आहे। पण आता लोगो या ठिकाणी बॅकग्राऊंडला ब्लॅक कलर आणि लोगो व्हाईट हे कसं कस्टमाइज योग्य दिसत नाही। तर या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो, टुडे IPL जे आहे, आता लोगो लावलाय टुडे IPLची काही गरज नाही आहे, म्हणजे साईटच्या नावाची काही गरज नाही आहे, फक्त लोगो पाहिजे आहे। मित्रांनो जर लोगो तुम्हाला तयार करता येत नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देत आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करून लोगो तयार करून घेऊ शकता। खूप कमी पैशामध्ये एकदम प्रोफेशनल लोगो त्या ठिकाणी तयार करून मिळेल। तुमची साईट ज्या नीच रिलेटेड आहे त्याच नीच रिलेटेड तुमचा या ठिकाणी लोगो असणे खूप गरजेचे आहे। जर माझी साईट मोबाईल वॉच, स्मार्ट वॉच, मोबाईल स्मार्ट वॉच किंवा ॲटोमोबाईल कुठल्याही नीचवरती एक असेल तर त्या टाईपचाच या ठिकाणी लोगो असणे गरजेचे आहे। त्या ठिकाणी नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावरती क्लिक करून त्यांच्याशी संपर्क करून कमी पैशामध्ये एकदम प्रोफेशनल लोगो त्या ठिकाणी तुम्ही तयार करून घेऊ शकता। तर मित्रांनो बॅक आल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला जे वरचा कलर आहे ब्लॅक याला चेंज करायचा आहे। तर मित्रांनो कलर्सवाल्या ऑप्शनवरती यायचं आहे। नंतर प्रायमरी नेव्हिगेशन एक ऑप्शन आहे मित्रांनो, प्रायमरी नेव्हिगेशनवाल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो ब्लॅक कलर आहे याला मी करणार आहे सुरुवातीला व्हाईट, किंवा तुम्हाला जो कलर या ठिकाणी करू वाटतोय तो या ठिकाणी तुम्ही करू शकता। या ठिकाणी पहा निळा कलर झालेला आहे, पण माझ्या बॅकग्राऊंडला या ठिकाणी व्हाईट आहे, त्यामुळे मी या ठिकाणी व्हाईटच कलर करून घेत आहे। जो तुमचा बॅकग्राऊंडला कलर असेल, म्हणजेच फोटोला जी बॉर्डर आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, ही बॉर्डर जर लाल असेल तर तुम्ही लाल ठेवा। जर ती बॉर्डर जर व्हाईट ज्या ठिकाणी दिसते फोटोला तुम्हाला, त्या ठिकाणी जर तुमचा वेगळा कलर असेल तर तोच कलर तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे, लक्षात ठेवा। तर मित्रांनो जर एखाद्याचा लोगो जर परफेक्टली सेट होत नसेल तर मित्रांनो रिक्वेस्ट करेल की लोगो तयार करूनच घ्या, लक्षात असू द्या। जो व्यक्ती लोगो तयार करत आहेत तो माझे मित्रच आहेत, खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देत आहेत, त्यांना मी सांगितलं आहे की लोगो कशा पद्धतीने तयार करावे लागतात एकदम प्रोफेशनल पद्धतीने, आणि ते फोटोशॉपवरून लोगो तयार करतात, त्यामुळे कुठलीही घाईगडबड त्या ठिकाणी होणार नाही। लोगो तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने तयार करून त्या ठिकाणी मिळेल। नंतर या ठिकाणी जो कलर आहे माझा व्हाईट आहे, तर या ठिकाणी मी जो आहे व्हाईटच या ठिकाणी ठेवत आहे। ओके, तर आता व्हाईट ठेवलेला आहे। आता या ठिकाणी जे आपल्या कॅटेगरीज आहेत त्या आता व्हाईट होत्या, व्हाईट कलर केला त्यामुळे कॅटेगरी झाकून गेल्या, म्हणजे त्याचा कलर जो आहे तो वेगळा झाला, कॅटेगरी आता दिसत नाहीत। तर आता त्यासाठी काय करायचं, जर तुमचा बॅकग्राऊंड फोटोला जर व्हाईट असेल आणि जर तुम्ही व्हाईट कलर दिला तर कॅटेगरी अशा पद्धतीने एकदम ब्लॅक होऊन व्हाईट होऊन जातील आणि ते दिसणार नाहीत। तर त्यासाठी नेव्हिगेशन टेक्स्ट मित्रांनो जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि कलर त्या ठिकाणी तुम्हाला चेंज करायचा आहे। तर या ठिकाणी मी ब्लॅक कलर करतो। तर या ठिकाणी पहा आता आपल्या कॅटेगरीसुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे एकदम दिसत आहेत। तर मित्रांनो या ठिकाणी जो कलर आहे तो ब्लॅक कलर या ठिकाणी आहे। कुठला ब्लॅक कलर, तो जो बॉक्स येत आहे मित्रांनो तो ब्लॅक आहे, तो योग्य दिसत नाही आहे। तर ब्लॅक कलर आहे त्यालासुद्धा आपण चेंज करून घेऊया। ते कसं करायचं, प्रायमरी नेव्हिगेशनमध्ये गेल्यानंतर सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो कलर पाहिजे आहे त्यावरती येऊन जायचं। आता पहा लाल झालेला आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला अशी वेबसाईट एकदम प्रोफेशनल पद्धतीने तयार करायची आहे, म्हणजेच आपला जो हेडर आहे आता एकदम प्रोफेशनल पद्धतीने तयार झालेला आहे। आता आपण सेकंड नंबर पाहूया की ही वेबसाईट नक्की मोबाईलमध्ये दिसते तरी कशी, तर कसे कळेल आपल्याला, खालच्या साईडला या ठिकाणी एक लॅपटॉप टॅब आणि मोबाईलचा ऑप्शन दिसत आहे, यावरती मोबाईलवरती क्लिक करतो आणि मित्रांनो बूम या ठिकाणी पाहू शकता वेबसाईट जी आपली आता प्रोफेशनल पद्धतीने तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही वेबसाईट तयार करू शकता। तर मित्रांनो आता आपला हेडर सेक्शन कंप्लीट झालेला आहे। आता आपण पाहणार आहोत की वेबसाईट नक्की मोबाईलमध्ये दिसते तरी कशी। खालच्या साईडला या ठिकाणी जे ऑप्शन आहेत आपल्याला तीन, या ठिकाणी लॅपटॉप टॅब आणि मोबाईलचा ऑप्शन आहे। या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे 3 लाईन आहे यावरती क्लिक करत आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची वेबसाईट या ठिकाणी दिसत आहे। फॉर एक्झाम्पल जर या व्हाईट कलरच्या जागेवर हा जर मोठा व्हाईट कलर चौकोन आहे मोठा आणि या ठिकाणी जर व्हाईट कलर येत नसेल तर या ठिकाणी जो ग्लोबल कलर्समध्ये एकदम शेवटचा ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी असं करा। जर असा लाल कलर येत असेल तर तुमच्या याने कस्टमाइज तुम्ही करा। या ठिकाणी मी आता
व्हाईट केलेला आहे, तर व्हाईट जो आहे योग्य पद्धतीने या ठिकाणी दिसत आहे. तर अशा पद्धतीने ही वेबसाईट जी आपली मोबाईलमध्ये दिसत आहे. जर एखाद्या व्यक्तीला या ठिकाणी जर आल्यानंतर जर व्हाईट होत असेल ऑटोमॅटिक, तर नेव्हिगेशन टेक्स्ट जे आहे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल दाखवत आहे सुरुवातीला. या ठिकाणी मी जो कर्सर घेऊन जात आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता कर्सर घेऊन गेलो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हाईट झालेला आहे. ओके, तर त्या ठिकाणी दिसत नाही आहे क्लिक केल्यानंतर. तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, नेव्हिगेशन टेक्स्ट जे आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पहा. नेव्हिगेशन टेक्स्ट जे आहे सेकंड नंबरचा ऑप्शन, या ठिकाणी क्लिक करून त्या ठिकाणी जो कलर तुम्हाला द्यायचा आहे तो कलर या ठिकाणी द्या. या ठिकाणी पाहू शकता ज्यावेळेस मी कर्सर घेऊन जात आहे आता त्या ठिकाणी निळं होत आहे, आणि ज्या ठिकाणी मी कर्सर घेऊन जात आहे त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी निळं होत आहे. तर अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो, आता हेडर सेक्शन द्यायचं आहे. ज्या पद्धतीने मी कलर डिझाईन केले आहे तशा पद्धतीने कुणीही करू नका. जे योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्ही कलर डिझाईन करा. कलरचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वचं सर्व. नेव्हिगेशन बॅकग्राऊंडमध्ये काय होतं आहे मित्रांनो, जे नेव्हिगेशन बॅकग्राऊंड आहे या ठिकाणी जो तुमचा कलर आहे, या ठिकाणी जो आपला व्हाईट कलर आहे तो या ठिकाणी चेंज होत आहे. त्यानंतर मित्रांनो नेव्हिगेशन टेक्स्टमध्ये तुम्हाला सांगितलं हे जे टेक्स्ट आहे मित्रांनो, हे जे ब्लॅक आहे हे सध्या याचा कलर चेंज होत आहे. नंतर या ठिकाणी कर्सर घेऊन जात आहे हे निळं करण्यासाठी या ठिकाणी जो नेव्हिगेशन टेक्स्टचा सेकंड कलर आहे या ठिकाणी क्लिक करा. कलर याच ठिकाणी आहेत, कस्टमाइज करून एकदा चेक करा प्रॉपरली, या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर चला मित्रांनो, याला आपण आता सुरुवातीला सेव्ह किंवा पब्लिक करून घेऊया. आता आपली वेबसाईट कशी दिसत आहे ते पाहायला जाऊया आपण. टुडे IPLवर येऊया. या ठिकाणी आपली सुरुवातीला वेबसाईट कशी होती, अशा पद्धतीची होती, राईट. सुरुवातीला आपली वेबसाईट आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस अशा पद्धतीची होती मित्रांनो. आता या ठिकाणी सचिन रिफ्रेश करत आहे अँड या ठिकाणी पहा मित्रांनो, अशा पद्धतीची आता आपली वेबसाईट तयार झालेली आहे. या ठिकाणी जे आपण प्रत्येक कलर जो आहे व्यवस्थित दिलेला आहे. या ठिकाणी आपली मोबाईलमध्ये वेबसाईट कशी दिसणार तेही तुम्हाला दाखवलं. मोबाईलमध्ये अशी दिसेल, कॉम्प्युटरमध्ये कशी दिसेल अशा पद्धतीचे दिसेल. अजून खूप आपल्याला कस्टमाइज या ठिकाणी करायचं आहे. हे फक्त आता कलर ग्रेडिंग आणि मित्रांनो या ठिकाणी जे हेडर सेक्शन आहे ते या ठिकाणी कम्प्लिटली आपलं क्लिअर झालेलं आहे. एखाद्या व्यक्तीला जर या ठिकाणी नाव शो करायचं असेल साईटचं, तर त्या ठिकाणी साईट आयडेंटिटीमध्ये येऊन या ठिकाणी साईट टायटल जो हाईड केलेला आहे आपण हाईडला काढायचा आहे, आणि या ठिकाणी जे आहे तुमचं नाव जे काही आहे ते या ठिकाणी नाव द्या. जो कलर वगैरे आहे तो चेंज झालेला आहे. आता एवढं काय करत बसत नाही, कलर चेंज झाला आहे. सो आता मित्रांनो आपल्याला जो आहे या ठिकाणी आपल्याला आता करायचे आहे हेडर फुटर सेक्शन. आता हेडर सेक्शन आपला हा झालेला आहे कम्प्लिटली तयार. या ठिकाणी पाहू शकता हा हेडर सेक्शन आहे. जी माझी वेबसाईट आहे सचिन पालवे ती सेम अशीच आहे, आणि जे काही तुम्हाला डिस्कवरमध्ये वेबसाईट दिसतील त्या सगळ्याच्या सगळ्या वेबसाईट अशाच पद्धतीने बनवल्या जातात. मित्रांनो अजून एक पद्धत आहे वेबसाईट बनवायची. साईटला वरच्या साईटला जर असं आपण स्क्रॉल करत गेलो तर ते एकदम स्क्रॉलेबल होतं, पण ते करण्याची या ठिकाणी काहीही गरज नाही. जेवढी साईट तुमची सिंपल असेल तेवढी साईट लवकर ओपन होईल. जेवढी साईट उशिरा ओपन होईल तेवढी साईटची रँकिंग जी आहे ती एकदम डाऊन होत जाईल. मित्रांनो लक्षात ठेवा, कारण होस्टिंगरचं होस्टिंग असतं एकदम हलक्या पद्धतीचं होस्टिंग आपण या ठिकाणी मानू शकतो. जे न्यूज वेबसाईट असतात मित्रांनो त्यांच्याकडे एकदम प्रोफेशनल होस्टिंग आणि एकदम ताकदवान होस्टिंग असतं मित्रांनो लक्षात ठेवा. तर ते वेबसाईट जे आहे स्क्रोलेबल ते लोक या ठिकाणी करू शकतात. त्यांचं होस्टिंग जे आहे एकदम ब्रँड असतं आणि एकदम ताकदवर असतं त्यासाठी. तर मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीचे ब्लॉगरला आपण आता हेडर सेक्शन आपला क्रिएट झालेला आहे. आता आपण पुढचा सेक्शन क्रिएट करणार आहोत, त्याचं नाव आहे फुटर सेक्शन. फुटर सेक्शन कुठं असतो, या ठिकाणी फुटर सेक्शन असतो मित्रांनो. चला पटापट आता फुटर सेक्शनला आपण तयारीला लागूया. तर मित्रांनो या ठिकाणी आपली वेबसाईट डिझाईन झालेली आहे. आता आपल्याला फुटर सेक्शन तयार करायचं आहे. मित्रांनो फुटर सेक्शनला आपण आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हसी पॉलिसी, टर्म्स अँड कॉन्टॅक्ट हे ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खालच्या साईडला या ठिकाणी बिल्ड विथ जनरेट प्रेस आणि मार्केटर जी आपली थीम होती ते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर मित्रांनो आता हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा रिमूव्ह करायचं आहे. काय रिमूव्ह करायचं आहे आपल्याला, जनरेट प्रेस हे बिल्ड विथ जनरेट प्रेस आहे ते आपल्याला सर्वात प्रथम काढून टाकायचं आहे, आणि त्या जागेवरती आपल्या वेबसाईटचा ब्रँड आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचा आहे. आता ते कसं करणार मित्रांनो ते पहा. सुरुवातीला आपल्याला डॅशबोर्ड द्यायचा आहे आपल्या वर्डप्रेसच्या. त्यानंतर अपीअरन्सवरती आल्यानंतर एलिमेंट्स जे ऑप्शन आहे मित्रांनो त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो साईट फुटर बार जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे आहे बिल्ट विथ जनरेट प्रेस आणि मार्केटरपर्यंत तुम्हाला डिलीट करून टाकायचं आहे. तुमच्या जे साईटचं नाव आहे मित्रांनो ते साईटचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी मी माझं नाव टाकतो, तुम्ही तुमच्या साईटचं नाव टाका. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक लिंक लावायची आहे. लिंक म्हणजे काय, तुमची ती साईटची जी लिंक आहे मित्रांनो ती लिंक तुम्हाला या ठिकाणी लावायची आहे. या ठिकाणी मी लिंक कॉपी केली आणि मित्रांनो नावाला प्रेस करायचं आहे फक्त एवढं, त्याला बोल्ड करा आणि लिंकचं जे ऑप्शन आहे लिंक त्यावरती क्लिक करायचं आणि पेस्ट करून टाकायची. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लिंक लावायची आहे. जर कलर चेंज करायचा असेल याचाच तर मित्रांनो सिंपल याला राईट प्रेस करून हे जे आयकॉन आहे मित्रांनो त्यावरती क्लिक करायचं, हायलाईटवरती क्लिक करायचं.
त्यानंतर या ठिकाणी जो कलर आहे तो या ठिकाणी तुम्ही कलर द्या। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आता आपला पिवळा कलर लाल कलर झालेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आता आपलं चेंज होणार आहे। तर मित्रांनो फक्त आपण आता अपडेट वाल्या ऑप्शनवरती क्लिक करू आणि एलिमेंट्स अपडेट झालेला आहे। फक्त आता रिफ्रेश करायचा आहे मित्रांनो आणि रिफ्रेश केल्याच्या नंतर खालच्या साईडला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या साईटचं नाव आलेलं आहे। किती प्रोफेशनल पद्धतीने मित्रांनो आता या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर कुठलाही व्यक्ती डायरेक्ट आपल्या साईटवरती येऊन जाईल। मित्रांनो ही झाली फुटरची फर्स्ट स्टेप। आता आपल्याला करायची आहे सेकंड स्टेप। तर मित्रांनो आता आपली करायची आहे सेकंड स्टेप। सेकंड स्टेप कशा पद्धतीने करायची हे पहा मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर लेआउट जे ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता सेकंड स्टेप नक्की काय आहे हे समजून घ्या। एक आपल्याला मोठा बॉक्स ॲड करायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये 3 छोटे छोटे बॉक्स या ठिकाणी आपल्याला ॲड करायचे आहेत। आता ते कशा पद्धतीने करायचे फुटरला हे पाहून घेऊया। मित्रांनो लेआउटवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी फुटर जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जे फुटर विजेट आहेत मित्रांनो या ठिकाणी 3 करायचे आहेत। ओके, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक सेटिंग सांगून देतो, डिसेबल जे आहे त्याला इनेबल करायचं आहे। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काय होईल, एखादा व्यक्ती जर तुमच्या वेबसाईटवरती आला, पूर्ण वेबसाईट बघितली आणि त्याला जर एका क्लिकमध्ये स्वाईप न करता एक क्लिक आणि जर वर जायचं असेल टॉपला जिथून आला, या ठिकाणी खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता एक ऑप्शन आलेला आहे। ओके, एक ॲरो आलेला आहे। त्या ॲरोवरती जर क्लिक जरी केलं तरी डायरेक्ट माणूस एकदम टॉप लेवलला येऊन जाईल। तर मित्रांनो अशा छोटे छोटे सेटिंग असतात ते लक्षात येणं गरजेचं आहे। आता आपल्याला करायचं आहे पब्लिक केल्यानंतर आता बॅक यायचं आहे आणि आता जो चौकोन आहे मोठा तो कुठून ॲड करायचा ते पहा। आता मित्रांनो या ठिकाणी बॅक आल्याच्यानंतर विजेट जे ऑप्शन आहे मित्रांनो यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर फुटर विजेट 1, 2 आणि 3 हे 3च आपले कामाचे आहेत। चौथा आणि पाचव्याला आपल्याला काही करायची गरज नाही। फुटर विजेट जे आहे 1 त्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक प्लसच्या चिन्हावरती क्लिक इमेजवर जायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा इमेज ज्या ठिकाणी आहे अपलोड असेल तर अपलोडवर क्लिक करून या ठिकाणी तुमचा इमेज घ्या। ओके, तर या ठिकाणी माझा आहे तो या ठिकाणी मी घेतलेला आहे। आता हा कुठं आला या ठिकाणी पहा मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीचा हा आला आहे। आता मित्रांनो याला काय करायचं, थोडंसं लहान करून घ्यायचं। तर या ठिकाणी पाहू शकता हा लहान झालेला आहे। तर आपली ही फर्स्ट स्टेप झाली मित्रांनो। आज जो बॅकग्राऊंडचा जो कलर आहे मित्रांनो तो नेव्ही ब्ल्यू आहे। ओके, तर आपण त्याला सुद्धा चेंज करून दाखवणार आहे की जर कोणाला हिरवा, निळा, पिवळा, केशरी, लाल, गुलाबी जो काही करायचा असेल तो त्या ठिकाणी करू शकता, काही अडचण नाही। आता हे झालं मित्रांनो। आता या ठिकाणी तुम्हाला वरच्या साईडला इमेजचं सारखं जे ऑप्शन आहे गॅलरीसारखं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ग्रुप करायचा आहे। आता ग्रुप केल्याच्यानंतर मित्रांनो परत एकदा तुम्हाला लहान करायचं आहे याला आणि या ठिकाणी एक प्लसचं चिन्ह आहे मित्रांनो। ग्रुप केल्याच्यानंतर या ठिकाणी प्लसचं चिन्ह आलेलं आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि पॅराग्राफ घ्यायचा आहे। आता पॅराग्राफमध्ये काय लिहायचं आहे मित्रांनो हे पहा। या ठिकाणी तुमच्याविषयी तुम्ही छोटी माहिती लिहा किंवा तुमच्या वेबसाईटविषयी तुम्ही छोटी त्या ठिकाणी माहिती लिहा। तर या ठिकाणी थोडीशी माहिती मी लिहित आहे। तर या ठिकाणी मी माहिती लिहिलेली आहे पहा मित्रांनो, कशा पद्धतीने एकदम प्रोफेशनल पद्धतीने या ठिकाणी दिसत आहे आपला फुटर। तर अशा पद्धतीची तुम्हाला या ठिकाणी माहिती लिहायची आहे। ही झाली मित्रांनो आपली फर्स्ट स्टेप। ओके, आता आपल्याला सेकंड स्टेप आहे फुटरचीच। या ठिकाणी क्लिक करायचं आहे फुटर विजिटवरती सेकंड, त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यायचं आहे मित्रांनो आणि आपल्याला क्विक लिंक्स, आता या ठिकाणी जो पॅराग्राफ आहे मित्रांनो यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो पॅराग्राफवरतीच क्लिक करून हेडिंगवरती क्लिक करा। आता मित्रांनो क्विक लिंक्स, फक्त आता मी या ठिकाणी लिंक्स हा शब्द लिहित आहे तर या ठिकाणी तुम्ही लिंक्स लिहा। ओके, आता लिंक्स किंवा हे पेज आहे मित्रांनो याला आपण करूया रिसेंट पोस्ट किंवा आपली जे रिसेंट पोस्ट करून टाकू मित्रांनो याला। आता हे कसं करायचं, रिसेंट पोस्ट बॅक यायचं, अगेन त्या ठिकाणी जायचं आणि आपल्याला रिसेंट पोस्ट या ठिकाणी लिहायचं आहे। रिसेंट पोस्ट किंवा हा रिसेंट पोस्टच लिहा मित्रांनो। ओके, रिसेंट पोस्ट लिहिल्याच्यानंतर या ठिकाणी प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं किंवा वरच्या साईडला प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करा आणि मित्रांनो या ठिकाणी एक ॲप डाउनलोड करायचा आहे तुम्हाला, रिसेंट पोस्ट विथ थंबनेल, त्याला क्लिक करायचं आहे। नंतर काय होईल मित्रांनो, या ठिकाणी जे आपल्या रिसेंट पोस्ट आहेत मित्रांनो त्या पोस्टचे एकदम असे थंबनेल दिसतील। थंबनेल दिसले की व्यक्ती त्यावरती क्लिक करेल। ओके, तर रिसेंट पोस्टवरती अशा पद्धतीचे थंबनेल येतील। आता या ठिकाणी हॅलो वर्ड आहे ते कुठलं आहे मित्रांनो, या ठिकाणी जी पोस्ट आहे त्याचं हॅलो वर्ड या ठिकाणी आलेला आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीचं तुम्हाला सेकंड करायचं आहे ते म्हणजे रिसेंट पोस्ट। आता या ठिकाणी जो कलर आहे मित्रांनो हा दिसत नाही आहे, तर आता कलर दिसण्यासाठी काय करायचं मित्रांनो, यावरतीच दाबून धरायचं, नंतर थोडा कर्सर यायचा, 3 डॉटवर क्लिक करून शो मोर सेटिंगवरती जायचं, टेक्स्टवरती क्लिक करायचं, त्यानंतर या ठिकाणी जो तुम्हाला कलर देऊ वाटतो मित्रांनो तो कलर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे। आता पहा मित्रांनो कशा पद्धतीने दिसत आहे, एकदम प्रोफेशनल पद्धतीने। ओके, तर आता आपल्याला पेजेस ॲड करायचे आहेत, ते खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो पेजेस ॲड करणं। फुटर विजेट 3 यावरती क्लिक करायचं आहे, नंतर या ठिकाणी क्लिक करून पेजेस लिस्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही तुम्ही पेजेस तयार केलेले आहेत, कॉन्टॅक्टस, डिस्क्लेमर, प्रायव्हसी पॉलिसी आणि टर्म्स कंडिशन, हे 4 पेजेस मी या ठिकाणी ॲड केलेले आहेत। बाकीचे पेजेस तुम्हाला रिमूव्ह करायचे आहेत। आता ते कुठून करतात ते सांगतो।
सिंपल आहे मित्रांनो. वर्डप्रेसला आल्याच्या नंतर जे मेनूज किंवा जे आपलं मेनूज बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जे पेजेस वगैरे तुम्ही या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो, फुटर मार्केटरसाठी जे पेजेस आहेत ते जे पेजेस आहेत मित्रांनो, हे पेजेस, तर या पेजेस जे सगळे पेजेस जे आहेत ते बाकीचे पेजेस आपल्याला डिलीट करून टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीचे जे पेजेस आहेत मित्रांनो ते सुरुवातीला तुम्ही डिलीट करून टाका आणि तुम्ही पेजेस हे बनवून घ्या. तर सेव्ह मेनू बल्क सिलेक्टवर क्लिक करून सेव्ह मेनू करायचा आहे. ओके, तर आता पेजेस कुठून बनवले जातात, पेजेसवरती क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी ऑल पेजेसवरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते पेजेस आहेत. हे जे पेजेस आहेत हे काही कामाचे नाहीत मित्रांनो, याला ट्रॅश करून टाकायचं आहे. हे जे पेजेस आहेत ते ऑटोमॅटिकली आपल्याला थीमकडून दिले जातात. तर जे काही पेजेस आहेत थीमकडून दिले जातात ते मी काढून टाकलेले आहेत. नंतर आपण कस्टमायझेशनवरती येऊया आणि याला परत एकदा आपण डिलीट करून टाकूया. ओके, परत एकदा पेजेसवरती क्लिक करून पेजेस लिस्टवरती जाऊ. तर या ठिकाणी पहा आपले फक्त आणि फक्त 4च पेजेस या ठिकाणी आलेले आहेत. अशा पद्धतीचं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फुटर सेक्शन तयार करायचं आहे. आता ज्या व्यक्तींना फुटर सेक्शनची जी साईज आहे ती जर चेंज करायची असेल तर काय करायचं, कलर जे चेंज करायचा असेल तर त्यासाठी बॅक यायचं आहे आणि कलर्सवरती क्लिक करून या ठिकाणी फुटर विजेटवरती क्लिक करायचा. या ठिकाणी नेव्ही ब्ल्यू आहे यावरती क्लिक करून ज्याला जो कलर करायचा आहे तो कलर या ठिकाणी तो व्यक्ती करू शकतो. मला तर वाटतं नेव्ही कलर जो आहे मित्रांनो तोच योग्य या ठिकाणी दिसत होता, किंवा तुम्ही ब्लॅक करू शकता किंवा तुम्ही व्हाईटसुद्धा कलर या ठिकाणी करू शकता. पण व्हाईट केल्याच्यानंतर हे जे आपण लिहिलेलं आहे याचासुद्धा तुम्हाला कलर त्या ठिकाणी चेंज करावा लागेल. ओके, कलर कसा चेंज करायचा ते मी तुम्हाला सांगितलं. आणि यांचा जर कलर चेंज करायचा असेल, रिसेट पोस्ट वगैरे जे काय आहे, सिंपल क्लिक करून मित्रांनो या ठिकाणी स्क्रॉल करायचं, 3 लाईनवर जायचं, नंतर शो मोर सेटिंगवरती जाऊन टेक्स्ट कलर जो काही तुम्हाला ठेवायचा आहे तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. तर अशा पद्धतीची आहे मित्रांनो आपली सेकंड टेप. आणि सेकंड टेपमध्येच आपली आता वेबसाईट जी आहे प्रॉपरली जी डिझाईन झालेली आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो वेबसाईट आपल्याला डिझाईन करायची आहे. आता या ठिकाणी जे पोस्ट जे पेजेस या ठिकाणी दिसत आहेत मित्रांनो, हे जे ह्या पोस्ट ज्या दिसत आहेत डेमो पोस्ट, ते आपण आता डिलीट करून घेऊ. याला पब्लिक करू आणि डेमो पोस्ट डिलीट करण्यासाठी आपल्याला पोस्टवरती जायचं आहे, ऑल पोस्टवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी जे हॅलो वर्ड आहे ते एकदा डिलीट करून घेतो. नंतर या ठिकाणी फास्ट जी काही पेजेस आहेत ते सगळे या ठिकाणी डिलीट करून घेतो. नंतर मी 3 पोस्ट बनवल्या होत्या, ह्या 3 पोस्ट तुमच्यासमोर या ठिकाणी आता पब्लिक करत आहे. ओके, ही फर्स्ट पोस्ट मी या ठिकाणी पब्लिक केलेली आहे. डेमोसाठी पोस्ट बनवलेली आहे मित्रांनो, ही लक्षात असू द्या. यात उगीच कोणतरी म्हणून काय पोस्ट लिहिली, डेमोसाठी फक्त ही पोस्ट आहे. पब्लिकवर क्लिक करायचं आहे. हे झालं मित्रांनो पब्लिक. 2 पोस्ट आपल्या पब्लिक झाल्या. आता 3री पोस्ट मी या ठिकाणी पब्लिक करत आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीची वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी डिझाईन करायची आहे. तर मित्रांनो 3 पोस्ट या ठिकाणी मी पब्लिक केलेल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या 3 पोस्ट आता अशा पद्धतीने या ठिकाणी दिसत आहेत. या आपल्या 3 पोस्ट आहेत मित्रांनो. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीची तुम्हाला आता वेबसाईट डिझाईन करायची मी शिकवलेली आहे. प्रॉपरली वेबसाईट कशा पद्धतीने डिझाईन केली या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल. तर मित्रांनो या ठिकाणी पहा आपले पेजेस वगैरे आलेले आहे आणि ॲडसन्स फ्रेंडली ही वेबसाईट आपण डिझाईन केलेली आहे मित्रांनो. ॲडसन्स या वेबसाईटवरती इझिली तुम्हाला मिळून जाईल. जेवढं सांगितलं फक्त तेवढंच करा. अशाच पद्धतीची वेबसाईट डिझाईन करा. जर एखाद्या व्यक्तीला साईड बारला जर वेब स्टोरीचं बटन ॲड करायचं असेल तर ते कसं करतात मित्रांनो ते दाखवतो. आता हे प्रोडक्ट हायलाईटसुद्धा हे या ठिकाणी आपण डिलीट करूया. सर्वात प्रथम या ठिकाणी आल्यानंतर आपल्या वर्डप्रेसच्या डॅशबोर्डवरती यायचं आहे. त्यानंतर ॲपेरेंट जे आहे त्यावरती क्लिक करून एलिमेंट्सवर यायचं आहे. नंतर साईड बार ऑप्शन आहे मित्रांनो, या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जे काही ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो याला प्रेस करायचं. सिंपल आहे, डिलीट करून टाकायचं. नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर लिंक वगैरे तुम्हाला काही लावायचे असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही लावू शकता, यूट्यूब चॅनलची वगैरे. तर या ठिकाणी डिलीट करून टाकूया आपण. डिलीट केल्यानंतर अपडेट करूया आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा या ठिकाणी डिलीट करून टाकायचं आहे. तर मित्रांनो आता काय करायचं आहे आपल्याला ते पाहून घेऊ. हे पहा या ठिकाणी डिलीट झालेला आता फक्त या ठिकाणी रिसेंट पोस्ट आहेत आणि आपली जी वेबसाईट आहे प्रॉपरली या ठिकाणी आता डिझाईन झालेली आहे. वरच्या साईडला आपला लोगो, एक सर्च आयकॉन आणि एक मेनू आयकॉन या ठिकाणी आलेला आहे. सिंपल प्रोसेस आहे वेबसाईट डिझाईन करायची. जो व्यक्ती शिकला तो टिकला. मित्रांनो या ठिकाणी जे आहेत प्रायव्हसी पॉलिसी, टर्म्स कॉन्टॅक्ट्स हे आपण डिलीट करून घेऊया. आता या ठिकाणी आल्यानंतर ॲपेरेन्समध्ये एलिमेंट्सवर क्लिक करून त्यानंतर या ठिकाणी यायचं आहे साईट फुटर. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर जे काही या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे याला सिंपल तुम्ही डिलीट करून घ्या, कारण ऑलरेडी आपण पेजेस लावलेले आहेत. तर अशा पद्धतीचे तुम्ही या ठिकाणी परत एकदा डिलीट करून घ्या. तर मित्रांनो अशा पद्धतीचं सर्वचे सर्व काही जे आहे ते एकदा डिलीट करायचं आणि अपडेटवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर परत एकदा वेबसाईटला येऊ द्या आणि रिफ्रेश करून पाहूया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही आहे ते सगळं गायब झालेलं आहे. फक्त आणि फक्त आपला
वेबसाईटचं नाव आहे आणि जे काही जनरेट प्रेस होतं ते सगळं गायब झालेलं आहे। तर अशा पद्धतीचे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी वेबसाईट डिझाईन करून दाखवलेली आहे। प्रोफेशनल पद्धतीने जेवढ्या काही तुम्हाला डिस्कवरमध्ये वेबसाईट दिसतील त्या अशाच पद्धतीच्या वेबसाईट आहेत। अशाच पद्धतीची तुम्हाला वेबसाईट डिझाईन करायची आहे। अशा पद्धतीची जर वेबसाईट डिझाईन केली तर लवकर रँक होते। वेगळ्या पद्धतीने वेबसाईट डिझाईन करत बसू नका। अशाच पद्धतीची सेम वेबसाईट डिझाईन तुम्ही करा एवढंच सांगेल। जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की खाली सबस्क्राईब बटन आहे त्यावरती नक्की क्लिक करा। जर आता वेब स्टोरीचं जर बटन कोणाला ॲड करायचं असेल तर ते कसं करायचं, विजेट्सवरती यायचं आहे मित्रांनो, साईड बारवरती यायचं आहे, त्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आणि वेब स्टोरी या ठिकाणी जे तुम्ही प्लगिंग इन्स्टॉल केलेलं आहे वेब स्टोरीचं ते या ठिकाणी आहे का कुठे पहा, वेब स्टोरीचं बटन आहे या ठिकाणी क्लिक करा। सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा वेब स्टोरीचं बटनसुद्धा आपल्याला आलेला आहे। यावरती जर क्लिक केलं जे काही वेब स्टोरी तुम्ही बनवलेल्या आहेत त्या वेब स्टोरी या ठिकाणी येऊन जातील मित्रांनो। या ठिकाणी मी आपण कुठलीही वेब स्टोरी या ठिकाणी बनवलेली नाही, फक्त तुम्हाला पब्लिकवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, बटन ॲड करून ज्या काही वेब स्टोरी तुम्ही इथून पुढे बनवता त्या ऑटोमॅटिकली या ठिकाणी सेट होऊन जातील। तर अशा पद्धतीची मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट डिझाईन मी तुम्हाला शिकवलेले आहे। सगळ्यांना व्यवस्थित प्रॉपरली समजलं असेल की वेबसाईट कशा पद्धतीने डिझाईन केली जाते, स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला वेबसाईट डिझाईन करायला मी स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे आणि या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्हाला जनरेट प्रेसची प्रीमियम थीम आणि लायसन्स की पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करा, तुम्हाला मिळून जाईल। त्याचसोबत तुम्हाला जर वेबसाईट डिझाईन करता आली नाही व्हिडिओ पाहून तरीसुद्धा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करून तुम्ही माझ्याकडून सुद्धा वेबसाईट डिझाईन करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।